आपण जागतिक किडनी दिन साजरा करत आहोत. त्यासाठी आपण एक लिव्हिंग बेटर विथ किडनी डिसीज हा विषय घेऊन एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. त्यामध्ये आपण 5 गट तयार केलेले आहेत. एक गटामध्ये काही डॉक्टर्स आहेत. आता एक त्याच्यामध्ये डॉक्टर भागवत, डॉक्टर ओसवाल, डॉक्टर बावीकर आणि डॉक्टर प्रधान आणि आणखी एक फटाले, डॉक्टर फटाले डायलिसिसचे. त्याचबरोबर आपण डायलिसिसचे पेशंट्सचा एक ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काही प्रश्न त्याला विचारणार आहोत. डायलिसिसच्या पेशंटशिवाय किडनी रेसिपियंट म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट ज्यांचं झालं आहे आणि ज्यांनी ज्यांना किडनी मिळाली आहे आणि ज्यांनी किडनी दान केली आहे, असे 2 वेगळे ग्रुप तयार करून त्यांनी कसं आयुष्य चांगलं जगावं या विषयाच्या अनुषंगाने मी डॉक्टर श्याम जाधव यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द या विषयाच्या अनुषंगाने बोलावे. मग आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू करू. मी श्याम जाधव, हिंगोली, जिल्हा परिषदेचे शिक्षक आहे. मी माझ्या किडनी ट्रान्सप्लांटला कंप्लीट 12 वर्ष झालेली आहेत. आता सध्या 13 वर्ष रनिंग आहे आणि मला माहीत आहे, माझा विश्वास आहे, मी 13 काय 30 काय 100 वर्ष जगू शकतो. हा माझा आत्मविश्वास आहे. या आत्मविश्वासासाठी मी एकटा नाही आहे. याच्या पाठीमागे खूप जण असे आहेत. मुळात माझं कुटुंब ज्याने माझी किडनी मला दान केली, माझं नाव श्याम आणि माझी बायको राधा, आणि शिवाय डॉक्टर बावीकर, जे तुम्ही पण जाणता, मी पण जाणतो, सगळेजण जाणतो की किडनीचे महान दैवत. डायलिसिस केंद्राचे ते डायलिसिस टेक्निशियन आहेत आणि डायलिसिस चालवतात. आता डायलिसिसमध्ये त्या रूममध्ये आजूबाजूला उपलब्ध नाही, तरी पण ते महिन्यातून 200-250 डायलिसिस सेफ करत आहेत. त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे अनुभव आपण समजून घेऊया. तर स्वप्नील खंडागळे. नमस्कार सर्वांना. मला सरांनी इथं येण्यासाठी संधी दिली त्यांचे मी खूप आभार मानत आहे. जसं की आता मी वैजापूरमध्ये, मला आता 1 वर्ष कंप्लीट झालं आहे जॉईन होऊन. पहिले मी नागपूरमध्ये होतो. त्या ठिकाणी मला खूप प्रकारे बॅकअप वगैरे होता, जे काही डॉक्टर्स आणि फिजिशियन्स त्यांचं. जसं की आता ह्या सेंटरमध्ये आलो, त्या ठिकाणी आता 25 ते 30 पेशंट होतात डायलिसिसला आणि डेली 7 ते 8 जणांचे डायलिसिस होत होते. पण चालू डायलिसिसमध्ये काही पेशंट सिरियस असतातच. आता डायलिसिस स्टार्ट केल्याबरोबर पेशंटला कॉमन कॉम्प्लिकेशन येतात, शिवरिंग वगैरे, आणि असं चालत चालत असा अनुभव माझ्या लाईफमध्ये आला की तो पहिले कधी आलेला नव्हता. की चालू डायलिसिसमध्ये पेशंटला कार्डियक अरेस्टचे लक्षणं किंवा हार्ट फेल्युअरचे लक्षणं, पण अशा सिच्युएशनमध्ये आणि असे खूप पेशंट असतात की त्यांना चालू डायलिसिसमध्ये कॉम्प्लिकेशन येतात, पण जे काही आहे ते व्यवस्थित पद्धतीने पार पाडलं, जे काही हप्त्यातून 3दा वगैरे डायलिसिस देऊन. आणि पेशंट हे आता ग्रामीण भागातले असल्याने त्यांना डाईट मेंटेन व्यवस्थित करत नव्हते. जसं की आयुर्वेदिककडे जास्त लक्ष देणे, डाईट म्हणजे जे काही जेवणाचा आहार आहे तो व्यवस्थित न पाळणे, अशा प्रॉब्लेम म्हणजे अशा गोष्टीमुळे पेशंटला प्रॉब्लेम येतच होतात. पण जे काही सरांकडे रेफर करून जे काही ते व्यवस्थित झालं, ते त्यांना आपण असा प्रश्न विचारूया की त्यांनी वेगवेगळ्या डायलिसिस केंद्रामध्ये आतापर्यंत डायलिसिसचा अनुभव घेतलेला आहे. तर त्यांना एक डायलिसिस पेशंटची डायलिसिस सेंटरकडूनची अपेक्षा काय असते आणि त्याच्यात काय डिफरन्स जाणवला डायलिसिस केंद्रांमध्ये, तर हे त्यांनी आम्हाला इथे समजून सांगावं. नमस्कार, माझं नाव प्रवीण काशीद आहे आणि मी मागच्या 3 वर्षापासून डायलिसिस घेत आहे. मी बजाजमध्ये आणि मला मध्यंतरी कोविड झाला होता, तर मी MIT हॉस्पिटलमध्ये सुद्धा डायलिसिस घेतलं आणि बावीकर सरांकडे उत्कर्ष हॉस्पिटलमध्ये मी कंटिन्यू डायलिसिस घेत आहे. तर डायलिसिस घेत असताना मी उत्कर्ष हॉस्पिटलमध्ये बरंच काही शिकायला मिळालं, जेणेकरून BP कंट्रोल करणे, त्याच्यासाठी BP रेग्युलर मॉनिटर करणे, त्यानंतर पाणी कमीत कमी पिणे, आहार व्यवस्थित घेणे, त्यानंतर
नेहमी वारंवार टेक्निशियन गाईड करत असतात की कशा पद्धतीने टेस्ट करायच्या, रिपोर्ट वेळची वेळी करून सरांना दाखवणे. त्यामुळे उत्कर्ष हॉस्पिटलमध्ये जे फ्रेंडली वातावरण, त्यामुळे मला बराच चांगला तिकडं अनुभव आलेला आहे. तर तेच माझा जो अनुभव आहे की वेळच्या वेळी टेस्ट करून आणि सरांचं गाईड घेऊन मी चांगल्या प्रकारे डायलिसिसमध्ये फिट राहायचा प्रयत्न करत आहे. सुशील पुंगर साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत औरंगाबाद जिल्ह्याचे आणि सध्या ते MIT हॉस्पिटलमध्ये डायलिसिस घेतात. तर त्यांना एक असा प्रश्न विचारतो की डायलिसिसला पर्याय म्हणून वेगवेगळ्या पॅथीमध्ये वेगवेगळे उपचार सांगितलेले आहेत. डायलिसिस बंद करून मिळेल, क्रिएटिनिन कमी करून मिळेल, अशा ॲड्स आपण सर्वांनी पाहिल्या असणार. तर अशा ॲड्सचा उपयोग करून आपण पाहिला आहे का? आणि MIT हॉस्पिटल डायलिसिस व तुम्ही पण इतर हॉस्पिटलमध्ये डायलिसिस घेतलेलं आहे, तुम्हाला काही फरक जाणवतो का? मैं समझता हूँ कि एक सुलझे हुए और एक अनुभवी आदमी के हाथ से इलाज कराना ये सबसे बड़ी प्राथमिकता होनी चाहिए और उसके हिसाब से डॉक्टर बाविकर ये सब कर रहे हैं और भगवान ने उनको आशीर्वाद दिया हुआ है. उनका जो स्टाफ भी है पूरा का पूरा, जितने भी असिस्टेंट है, टेक्नीशियंस हैं, सारे अच्छे काम कर रहे हैं. और जिस तरह से मुझे प्रश्न विचारा गया कि आपने करके देखा है क्या कोई, हमने बहुत सारे, हमको कॉल्स आते थे, बहुत सारे आयुर्वेदिक या बाकी की चीज़ें हमने करके देखे हैं, लेकिन मुझे ये हासिल हुआ है कि कुछ भी इसका इलाज नहीं होता. आयुर्वेदिक वगैरह ये सब बातें हैं, कोई कुछ बोलता है, कोई कुछ बोलता है, कितने सारे वीडियोस उसके ऊपर में आते हैं, लेकिन जो इलाज डायलिसिस के जो परफेक्ट है वही है. या आप ट्रांसप्लांट कराइए या डायलिसिस कराइए. तो मुझे ये लगता है कि यहाँ की फैसिलिटी, इतने सब हॉस्पिटल होने के बावजूद भी हम यहाँ क्यों आते हैं, ये भी अपने आप में एक प्रश्न है. क्या होता है, जहाँ अपनापन मिलता है, सेटिस्फेक्शन मिलता है, इलाज जो है ऑटोमेटिकली हो जाता है आधा. यदि इंसान को ये महसूस हो कि मैं एक सेफ हैंड के अंदर काम करवा रहा हूँ, वो अनुभव यदि आपके पास में आ जाता है और आपकी तसल्ली होती है, तो इंसान जो है आधा तो उसको वैसी ही रिकवरी होती है जैसे कि इलाज के बाद में होती है. तो मैं समझता हूँ कि आप बाविकर साहब, आप बहुत अच्छा काम कर रहे हैं. भगवान आपको आशीर्वाद देगा और हमसे जो भी बन पड़ेगा, जब भी कोई भी हमारे लायक खिदमत होगी तो हम जरूर आपके लिए तैयार रहें कभी भी. लेकिन ये जरूर है, ये जो बाकी की जो जाहिरात या बाकी का किसी तरह उसमें नहीं आना चाहिए. क्योंकि एक बार किसी ने बोला कि 5000 रुपीज आपको मंथली था, 1 महीने तक तो 5000 गवाओगे ना, उसके बाद अच्छे है बुरे का परिणाम तो बाद में भुगतना देखना पड़ेगा ना. वो होता ही नहीं है. ऐसे बहुत सारे कितने करके देख लोगे आप, तो कोई मतलब नहीं आता. जो साइंटिफिक इलाज है वो डायलिसिस है, और डायलिसिस या फिर आप ट्रांसप्लांट कराइए. तो ये मेरा अनुभव है. इतना मैं बोलते हुए अपने 2 शब्द समाप्त करता हूँ. हे 2 ट्रान्सप्लांट्स नंतर होम डायलिसिस घेत आहेत सध्या. होम डायलिसिसचे औरंगाबाद जिल्ह्यातील पहिले पेशंट आहेत. म्हणजे त्यांनी स्वतः, त्यांचा भाऊ एक आहे आणि त्यांचे वडील, त्यांनी डायलिसिसमध्ये इतका अभ्यास केला आणि डायलिसिसच्या सेंटरमध्ये ज्या ज्या सुविधा असतात, ज्या ज्या सेफ्टीचे मेजर्स असतात, ते सर्व त्यांनी घरी रिक्रिएट केले आणि होम डायलिसिस आता ते यशस्वीरित्या जवळपास 4 वर्ष झाले सेफ स्वतःवर घेत आहे. त्यामुळे आपण ही जी काही फॅसिलिटी आहे, होम डायलिसिस, हॉस्पिटलमधलं सेंट्रल डायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस हा एक तिसरा प्रकार आहे. तर आपण होम डायलिसिस विषयी त्यांचे अनुभव, त्यांना लक्षात आलेले फायदे तोटे, नंतर त्यांच्या अडचणी हे समजून घेण्यासाठी आपण अनिकेत गवळींकडे जाऊया. नमस्कार, मी अनिकेत गवळी, सुमन किडनी फाउंडेशन आणि डॉक्टर बाविकर सर यांचे मनापासून आभार मला इथे बोलवल्याबद्दल. बरेच लोक इथे मला ओळखतात, जे ओळखत नाहीत त्यांना एक छोटंसं इंट्रोडक्शन देतो. 1999 पासून मला हा प्रॉब्लेम सुरू झाला. त्यावेळेला पहिल्यांदा लक्षात आलं की मला किडनी फेल्युअर आहे. मला त्यावेळेला वय 14 होतं. आता माझं वय 35 आहे.
पहिलं ट्रान्सप्लांट माझं 2000 मध्ये झालं, दुसरं 2004 मध्ये झालं आणि 2014 पासून मी पुन्हा डायलिसिसवर आहे. 10 वर्ष चांगली गेली मधली. पहिले 2-3 वर्ष हॉस्पिटलला डायलिसिस केल्यानंतर असं जाणवलं की पुन्हा ट्रान्सप्लांट करणं शक्य नाही आहे, कारण काही इम्युनॉलॉजिकल इश्यूज आहेत, त्या टेक्निकल गोष्टी मी ते करणार नाही. पण मग डॉक्टर बावीकर सरांच्याच सल्ल्याने आम्ही होम डायलिसिस सुरू केलं आणि बावीकर सरांच्याच मदतीने आम्हाला टेक्निशियन मिळाले. होम डायलिसिस ठीक आहे, म्हणजे चांगलं हे आहे, पण होम डायलिसिस अशा लोकांना सजेस्टेड आहे किंवा ॲडवाइज्ड आहे जे पेशंट स्टेबल आहेत. जसं खंडागळेजींनी सांगितलं की डायलिसिसच्या दरम्यान बारीक बारीक गोष्टी होतात, रायडर्स येणे, थंडी वाजणे किंवा बीपी कमी जास्त होणे. पण एखादा जर हाय रिस्क पेशंट असेल, खूप फ्लक्च्युएशन्स येत असतील, तर अशा पेशंटनी होम डायलिसिस करू नये. ज्या पेशंट्सला डॉक्टरची गरज आहे, डॉक्टरच्या अटेन्शनची गरज आहे, त्यांनी हॉस्पिटलमध्येच डायलिसिस करावं. देवाच्या दयेने माझं डायलिसिस सेफ झालं. मी डायलिसिसच्या दरम्यान स्टेबल असतो. गेले इतके वर्ष डायलिसिसमध्ये माझं बीपी फ्लक्च्युएशन येणं तर तिथे खूप नॉर्मल आहे, पण कुठलीही एमर्जन्सी आलेली नाही. आणि मुख्यतः कोविडमध्ये मला होम डायलिसिस हे फार सुखकर होतं. माझ्या कन्व्हिनियन्सनी मी डायलिसिस करू शकतो आणि मुख्य म्हणजे कमीत कमी लोकांशी माझा कॉन्टॅक्ट येतो. दुर्दैवाने समजा मला काही इन्फेक्शन असलं तर त्याचा लोकांना त्रास होऊ नये हे मला वाटतं, म्हणून मी होम डायलिसिस सुरू केलं. डॉक्टर साहेबांनी मला विचारलं की ह्याचे दुष्परिणाम काय. दुष्परिणाम कुठलाही नाहीये, एकच आहे, डायलिसिसची मशीन घेणं, डायलिसिसला लागणारं आरोचं पाणी ह्याची मशीन घेणं. या व्यतिरिक्त जर पर डायलिसिस खर्च कॅल्क्युलेट केला तर हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करण्यापेक्षा 1.5 पट खर्च होतो जवळजवळ घरी डायलिसिस करणे. आणि जसं मी सांगितलं, जर पेशंट अनस्टेबल असेल, डॉक्टरची गरज असेल सतत, तर घरी डायलिसिस करणं हे काही हिताचं ठरणार नाही. थँक्यू. तर खुंगर साहेब, तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे कि डायलिसिस पेशेंट ने खुद को और अपने परिवार को खुश रखना, अच्छा जिंदगी जीने के लिए बहुत जरूरी होता है, तो वो आप कैसा करते हो? एक्चुअली क्या है कि आप सबसे पहले अपने आप को परेशान मत करिए. सबसे पहली बात है, आप अपने आप को सेटिस्फाइड करिए कि मैं जो ट्रीटमेंट करवा रहा हूँ वो ट्रीटमेंट से फायदा हो रहा है, और उनको इस तरह से बताइए कि हाँ मुझे इसका फर्क पड़ रहा है. यदि आप उनको परेशान करेंगे अपने परिवार को तो वो भी दुखी होंगे और आप भी दुखी होंगे. इसलिए मेरे अनुभव के हिसाब से हम लोग ये हमेशा कोशिश करते हैं कि टाइम टू टाइम इलाज हो, टाइम टू टाइम दवाई दी जाए, और उसकी वजह से वो लोग भी खुश रहें और हम भी खुश रहें. अदरवाइज ये होता है यदि हम उनको परेशान करने की कोशिश करेंगे तो कोई मतलब नहीं निकलेगा. धन्यवाद. थँक यू. डायलिसिस पेशंटने डायलिसिस नसलेल्या दिवशी व असलेल्या दिवशी वेळ कसा मॅनेज करावा, ऑर्गनाईज कसं करावं जेणेकरून त्याचं जीवन हॅपी राहील? ॲज अ इंडिव्हिज्युअल मला वाचनाचा किंवा मूवीज बघण्याचा शौक आहे. मी काम तर काही करत नाही आहे, कारण काम म्हटलं की कमिटमेंट असते. ॲज अ डायलिसिस पेशंट सध्या मी कुठली कमिटमेंट घेऊ शकत नाही आहे. तर काम शिकणे, बाबांकडून काम काही एखादं काम असेल तर ते करणे, यात मी वेळ घालवतो. मला माझ्या भावाबरोबर वेळ घालवायला आवडतो. आणि मुख्यतः काहीतरी किडनी पेशंटसाठी करायचं आहे. सध्या तरी डायलिसिसला पर्याय म्हणजे ट्रान्सप्लांट. आणि जसं आता माझी केस आहे की माझ्या अँटीबॉडीज वाढल्या असल्यामुळे मला ट्रान्सप्लांट शक्य नाही, तर जास्तीत जास्त ह्याच्याबद्दल वाचन करणे आणि ते वाचून मग बावीकर काकांना त्रास देणे की मी हे वाचलंय, ह्याचं मला समजून सांगा, हा मला छंद आहे. मी असा वेळ घालवतो. डायलिसिस पेशंट स्वतःचा आहार ठरवतो का डॉक्टर त्याला विचारून ठरवतो, किंवा स्वतःचा आहार कसा घ्यावा, पाणी किती प्यावं, हे प्रत्येकाने आपल्या आपल्या उरलेल्या किडनीच्या क्षमतेप्रमाणे अंदाज घेऊन ठरवावं का डॉक्टरने ठरवावं? पेशंट आणि डॉक्टरनी चर्चा करून पेशंटच्या तब्येतीनुसार आहार, पाण्याचं इंटेक हे ठरवायला हवं. जसं आता माझ्या केसमध्ये पहिले साधारण 6 महिने डायलिसिस सुरू झाल्यावर मला युरिनेशन होतं, पण आता गेले जवळजवळ 7.5 वर्ष माझं युरिनेशन पूर्ण बंद आहे. फॉर्च्युनेटली मला ब्लड प्रेशरच्या कुठल्याही गोळ्या नाही.
त्यामुळे मिठाचं प्रमाण माझं हे नॉर्मल आहे, पण पाणी पिण्याचं प्रमाण डायलिसिसवर असल्यामुळे आणि युरिनेशन पूर्ण बंद असल्यामुळे माझं पाणी पिण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. हे डॉक्टर बावेकर सरांनीच मला सल्ला दिला आहे. जर थोडं जरी युरिनेशन असतं तर मी थोडं जास्त पाणी पिऊ शकलो असतो, पण मग आपलं जेवणातलं पाणी, चहा, कॉफी जे काय आपण सकाळी घेतो आणि पाणी पितो, हे सगळं तुमच्या लिक्विड इंटेकमध्ये जातं आणि अल्टिमेटली असं होतं, हे जर वाढलं तर छातीत भरून येणे, हेवी वाटणे, त्रास होणे, मग त्याचे पुढचे त्रास म्हणजे पोट साफ व्हायला त्रास होणे. तर हे सगळं जर अवॉइड करायचं असेल तर तुमच्या सध्याची तब्येत काय आहे, तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे का, तुमचं युरिनेशन आहे का, हे सगळं डॉक्टरांशी चर्चा करून आहार ठरवणे आणि पाण्याचा इंटेक ठरवणं हे गरजेचं आहे. आता जसं मी आहार तर माझा नॉर्मल आहे ब्लड प्रेशरच्या गोळ्या नसल्यामुळे बावेकर सरांच्या सल्ल्यानुसारच, पण पाण्याचा इंटेक हा अतिशय कमी आहे. तुम्हाला माहिती असेल प्रत्येक औषधाबरोबर, प्रत्येक सिरप बरोबर एक छोटीशी कॅप मिळते. मी त्या कॅपनी पाणी पितो आणि हे सगळं करून मी प्रयत्न करतो की माझा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा हा पाण्याचा इंटेक, लिक्विड इंटेक इन्क्लुडिंग चहा, कॉफी, जेवणातलं वरण आणि पिण्याचं पाणी, हे सगळं इन्क्लूड करून 800 ml च्या वर, म्हणजे समजा 2 दिवसाची जरी गॅप झाली डायलिसिसमध्ये तर सगळं मिळून 2 लिटरच्या वर पाणी होत नाही आणि मग त्याचा त्रास कमी होतो. तर तुमची तब्येत कशी आहे हे सगळं डॉक्टरांशी चर्चा करून आहार आणि पाण्याचा इंटेक हा ठरवायला. मी अनिकेतचं या बाबतीत अभिनंदन करतो की पाणी, मीठ याच्यावर त्याचा ताबा एका डॉक्टरलाही जमणार नाही इतकं चांगला आहे. आणि तो मागच्या मी त्याला जवळपास किती वर्ष, 25 वर्ष पाहतोय, तर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला कधी भेटणारच नाही. डायलिसिस पेशंट्सला वेळ की रात्री बेरात्री डायलिसिस करायची वेळ येते, दम लागतो, पाणी पिलेलं असतं, होतो वगैरे वगैरे, पण मनावर ताबा असणाऱ्या डायलिसिस पेशंट्सपैकी उत्तम पेशंट म्हणून मी अनिकेत गवळीचं नाव घेऊ इच्छितो. डायलिसिसच्या सेंटरकडून तुला काय अपेक्षा आहे? म्हणजे डायलिसिस सेंटरमध्ये जेव्हा आपण डायलिसिस घेत असताना मला असं वाटतं की जेवढे पॅरेंट्स किंवा दुसरे पेशंट जे येतात डायलिसिसमध्ये त्यांना थोडंसं अवॉइड करायला पाहिजे. कारण सध्या आता कोविडचा भीती असल्यामुळे जेवढे पेशंट जेवढे संपर्कात कमी येतील पेशंटच्या तेवढं जास्त काळजी राहील असं मला वाटतं. टेक्निशियन तर पूर्ण काळजी घेतच असतात पूर्ण, आणि त्यानंतर बाकी एन्व्हायरमेंट जे आहे डायलिसिस तर ते एकदम जास्त स्ट्रिक्ट नसायला पाहिजे, जेणेकरून थोडं फ्रेंडली. तसं बऱ्याच डायलिसिस सेंटरमध्ये TV वगैरे लावलेले आहेत तर ते जास्त चांगले, कारण 4 तास झोपून कंटिन्यू पेशंट पण बोर होतात. तर ते TVचा वगैरे चांगल्या प्रकारे फायदा आहे आणि ते एक चांगली सुविधा आहे असं मला वाटतं. मुझे 2 चीज़ों के बारे में थोड़ा आपको वहाँ पे सुधार की जरूरत है. एक तो ये है कि जो बेडशीट्स हैं ये हाइजीनिक और ज़्यादा क्वांटिटी में होनी चाहिए. मतलब चेंज हर पेशेंट के बाद में वो प्रॉपरली चेंज होनी चाहिए. मतलब ऐसा ना हो कि वही पेशेंट दूसरा उसी के ऊपर में, तो वो अच्छा नहीं है. वो एक एक्सपेक्टेशन हमारी रहेगी. दूसरी जो है टेक्नीशियन बाकी के आपके बहुत अच्छे ढंग से काम कर रहे हैं और कोई वहाँ पे दिक्कत नहीं है. बाकी सारे अरेंजमेंट आपके अच्छे हैं, कोई दिक्कत नहीं. डॉक्टर फटाले हे मधुमेह तज्ञ, औरंगाबादचे प्रसिद्ध आणि खूप जुने मधुमेह तज्ञ आहेत. तर आजकाल किडनीच्या आजारामध्ये ऑलमोस्ट 40% डायलिसिस पेशंट्स हे डायबिटीसमुळे असतात आणि म्हणजे डायबिटीसमुळे किडनी खराब होण्याची शक्यता खूप जास्ती असते आणि ट्रान्सप्लांट नंतर जे औषधी देतो आपण त्याच्यामुळे पण डायबिटीस होण्याची शक्यता जास्ती असते. तर आपण फटाले सरांकडून हे समजून घेऊ की डायबिटीस झालेल्या पेशंटनी किडनीचा आजार होऊ नये म्हणून ते काय सल्ला देतात आणि ट्रान्सप्लांट नंतर डायबिटीस झालेल्या लोकांना शुगर कंट्रोल करण्यासाठी काय बेस्ट पॉसिबल गोष्टी आपण सुचवा पेशंट्सना. एक संवाद साधलेला सुसंवाद. आजच्या जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना अशा शुभेच्छा देऊ इच्छितो की तुमचं सफरिंग कमी असावं, तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं असं माझं मत आहे.
लोकांचा प्रश्न असा होता की बाबा म्हणजे डायबिटीसच्या माणसाने किडनीचा आजार होऊ नये म्हणून काय करायला हवं. आणि बहुतेकांना इथे माहिती असेलच की डायबिटीस हा लाईफस्टाईलचा डिसऑर्डर आहे, म्हणजे जीवनशैलीचा आजार आहे. मी टाईप 2 डायबिटीस बद्दल बोलत आहे. आणि जीवनशैलीचा आजार असल्यामुळं जीवनशैली बदलली तरच तुमच्या औषधं योग्य रीतीने काम करू शकतात. तर तुम्ही बदलाल तर बदल अपेक्षित आहे, बदल केला नाही तर बदलच होणार नाही. आणि मग तसाच तो तुम्ही एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे 2 औषध 4 औषध इन्सुलिन आणि इन्सुलिन पंप घेत राहिला तरी तुमचे शुगर तेवढ्याच राहतील आणि परिणाम त्या आपल्या शरीराच्या विविध अंगावरती परिणाम करत राहतात. तर बदल करावा लागतो, हे पहिल्यांदा आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं, आपल्याला आत्मसात करावं लागतं आणि बदलाची तयारी करावी लागते आणि बदल घडवून आणावा लागतो तर बदल घडतो. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. तर तुम्ही हे बदल करत असताना तुम्हाला डॉक्टरांची मदत लागते की आपण नेमकी कुठल्या जीवनशैलीत असावी, म्हणजे आपला आहार कसा असावा, विहार कसा असावा आणि आपले टार्गेट काय असायला पाहिजे. टार्गेट इन द सेन्स की आपल्याला शुगर उपाशी पोटी जेवल्यानंतर किती असायला पाहिजे, 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर आपण HbA1c म्हणतो ती किती असायला पाहिजे हे ज्ञात करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे उपाशी पोटी 100च्या आसपास, जेवल्यानंतर 150 ते 180, A1c 6.5 किंवा 7% पेक्षा कमी. पण हे ठेवताना आपल्या शरीरातली रक्तशर्करा ही जरूरपेक्षा कमी नाही झाली पाहिजे, हायपोग्लायसेमिया नाही झाली पाहिजे. याच्यात बेस्ट काय असेल, आपले सध्याचं राहणीमान, आपलं वजन, आपल्या व्याधी, आपलं वय, हे सगळं करून डॉक्टर तुम्हाला एक टार्गेट ठरवून देतात. ते टार्गेट आपण जर पाळलं तर आपल्याला विविध प्रकारचे शरीरावरती परिणाम होतात. मेंदीवरती होतो, डोळ्याच्या पडद्यावरती होतो, किडनीवर होतो, हार्टवर होतो, पायावर होतो, सगळ्या शरीरावर होतो. तो लवकर होणार नाही किंवा तो पोस्टपोन होऊ शकतो, कदाचित होणारही नाही असंही घडू शकतो. तर याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट, आपल्या घरात कोणाला डायबिटीस आहे आणि कोणाला डोळ्याच्या डायबिटीसमुळे डोळे खराब झाले किंवा किडनी खराब झाली तर आपल्याला अजून जास्त धोका आढळतो. त्यामुळे त्या दृष्टीने आपण काळजी घेणं गरजेची असते. तर तिसरी गोष्ट जी सरांनी तुम्हाला सांगितली की तुम्हाला ट्रान्सप्लांट नंतर तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो, तर होऊ शकतो. का होऊ शकतो? एक तर ट्रान्सप्लांट नसतं होण्याचे जे धोके आहेत, उदाहरणार्थ तुमचं वजन जास्त, BMI जास्त आहे, 27-30 पेक्षा जास्त आहे, तुमचं पोटलेलं पोट जे आहे सुटलेलं ते जास्त आहे, म्हणजे तुमचा वेस्ट सर्कम्फरन्स 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे. आणि तुमचं जर राहणीमान हे तुमच्या रोजच्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये फार कमी असेल तर तुम्हाला असंही ट्रान्सप्लांट होतं तरी तुम्हाला डायबिटीसचा धोका जास्त आहे. फॅमिली हिस्ट्री असेल तर अजून धोका तो वाढला. याच्याशिवाय ट्रान्सप्लांट तर काही औषधं डॉक्टर वापरतात की आपली जी किडनी मिळालेली आहे ती किडनी आपल्या शरीराने फॉरेन बॉडी समजून रिजेक्ट नाही केले पाहिजे की जे औषधं, त्या औषधाने सुद्धा आपल्याला डायबिटीस होण्याचा धोका आढळतो. पण ट्रान्सप्लांट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला शरीरातले चरबीचं प्रमाण कमी करावं लागतं, मसलचं प्रमाण वाढवावं लागतं. आणि मसलचा एक गुणधर्म तुम्हाला मी सांगतो की यूज इट, बिल्ड इट और लूज इट. याच्यामध्ये आपलं जसं आपण कान वापरायचे बंद केले तर आपलं कान बारीक होऊन बसलं, शेपूट वापरायचं बंद केलं तर शेपूट गायब झालं, किंवा आपण पालापाचोळा खायचं बंद केलं तर आपलं सेल्युलोज कमी झालं तर आपलं अपेंडिक्स बारीक होऊन बसलं. तर आपण जे वापरत गेलो तरच गोष्टी आहेत. आधी आपल्याला अन्नासाठी झगडावं लागायचं, रानावनात फिरावं लागायचं, 4 गोष्टी झगडून आपल्याला 4 दिवसात एकदा अन्न मिळालं तर आपले मसल तरले होते. आता आपल्या सगळ्या एका जागेवर बसून बसल्या जागी घामकाच्या विकत घेऊ शकतो अशी जीवनशैली आपली आहे. तर आपण जर वापरलेच नाही तर हे सुद्धा अजून बारीक होऊन बसतील आणि मग मसल मास आणि फॅट मास याचा रेशो डिस्टर्ब झाला, त्याला आपण सार्कोपेनिया असं म्हणतो. आणि त्या केसमध्ये आपल्याला डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्टचा धोका म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डरचा धोका हा खूप जास्त आढळतो. तर ट्रान्सप्लांट झालेल्या माणसाने सुद्धा आपण व्यायाम करून मसलचे टिकवले पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचा पार्ट त्याच्यामध्ये आहे. आहार सुद्धा असतो. बऱ्याच वेळा ट्रान्सप्लांट नंतर किती जरी आहार पाळला तरी आपल्याला इन्सुलिनचं इंजेक्शन मात्र घ्यावं लागतं, तर त्याच्याशिवाय तो शुगर ह्या कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही.
आणि ट्रान्सप्लांट सुद्धा आपल्याला शुगर ह्या एक व्यवस्थित प्रमाणातच ठेवावं लागतं, कारण त्याच्यापासून किडनीशिवाय बाकीचे सुद्धा आपल्या शरीरावरती अवयव असतात त्याच्यावरती सुद्धा परिणाम असतात. ते परिणाम लवकर होण्यासाठी शुगरशिवाय ब्लड प्रेशर 130/75 कमी असणं आवश्यक असतं. आपल्याला रक्तातली चरबी प्रमाणात असतं, त्यासाठी लागणारे औषधं सुद्धा आपल्याला घ्यावं लागत असतात आणि इन्सुलिन आपल्याला त्यामुळे घ्यावं लागतं. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर किंवा डायलिसिस जर पेशंट असेल तर आपले जे औषधं आहेत हे सगळेच डायबिटीसचे औषधं चालतात अशातला भाग नाही. काही औषधं आपल्याला चालत नाही, काही औषधाचा आपल्याला डोस कमी करावा लागतो, इन्सुलिनचे प्रकार बदलावा लागतो. फॉर एक्झाम्पल आता जर डायलिसिस पेशंट आहे आणि त्याचं जेवण निश्चित नाही तर अशी काही नवीन इन्सुलिन आणायला लागली आहे की तुम्ही जेवण झाल्यावर इन्सुलिन घेऊ शकता. आपल्याला किती जेवण गेलं हे कळत नाही, माहीत नसतं. अशा वेळेस सुद्धा ते शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन आपल्याला काय अशा आपल्याला विविध रीतीने याच्यामध्ये बदल करावा लागतो. बेसिक माझं तुम्हाला आहे की हा जीवनशैलीचा आधार आहे. तुम्ही जीवनशैली बदलणं अत्यंत निकडीचे आहे. तुम्ही बदललात तर बदल घडेल, नाही तर बदल घडणार नाही. असेही पेशंट आहेत की जे इन्सुलिन वापरतात, मोठमोठ्या गॅजेट्स वापरतात आणि पैसे भरपूर खर्च करतात, पण व्यवस्थित 10, 11, 12 रोज शरीराच्या व्याधी चुकत नाही, जे नशिबात राहिलेले चुकत नाही म्हणतात तशा प्रकारचं घडतं. धन्यवाद डॉक्टर. त्यांना स्वतःला डायबिटीस डिटेक्ट झाला ते जेव्हा त्यांच्या मुलाला किडनी दान करायला टेस्ट करा म्हणून मला भेटायला आले, तर आपण बोडखे यांना असं विचारू की डायबिटीस असताना किडनी दान तुम्ही केली आणि सेंट्रल महाराष्ट्रामध्ये एक पहिली केस आहे तुमची. आता मी 1231 ट्रान्सप्लांट केले, त्याच्यामध्ये डायबिटीस वाल्यांनी किडनी दान केलेलं तुमचं उदाहरण पहिलं आहे. ते डायबिटीसचे डॉक्टर आहेत आणि तुम्ही डायबिटीसचे पेशंट आहात आणि तुम्ही दान केलेलं आहे. तर तुम्हाला किडनी दान करण्याच्या डिसिजनमध्ये निर्णय जो घेतला तुम्ही त्याच्याविषयी काय बोलायचं, काय म्हणताय? मी माझ्या मुलाला माझ्या स्वतःच्या भिंतीवर किडनी दिली. डायबिटीस आहे, किडनी दान केली, याच्याविषयी काही भीती वाटते तुम्हाला? काही तुम्हाला कोणी दुसऱ्याने कोणी सांगितलं डायबिटीस असताना किडनी दान करू नये? मग आम्ही काय काय तुमच्या टेस्ट केल्या जेणेकरून? मला इंजेक्शन दिले, गोळ्या दिल्या, कमी करा. आणखी काय केलं? व्यायाम करायला हवा. ओके. तर थोडक्यात मी फडाणे सर असं सांगतो की आमच्या सेंटरने ही पहिली केस करताना अशी आम्हाला भीती वाटत होती की हे आपल्यावर केस करतील उद्या, डायबिटीस आहे आणि यांचं समजा उरलेली किडनी डायबिटीसमुळे खराब झाली तर इन्स्टिट्यूटवर डॉक्टर बावीकरवर ते केस करणार. म्हणून आम्ही काय काळजी घेतली आणि तुमचं त्यावर मत, आम्ही अशी काळजी घेतली की त्यांचं वय 60च्या वर आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते त्यांच्या मुलाला किडनी दान करत आहेत, घरामध्ये दुसऱ्याकडे किडनी दान करायला मेंबर उपलब्ध नाही. तिसरी गोष्ट त्यांचे जे डायबिटिकचे टार्गेट ऑर्गन्स आहेत, हृदय, किडनी आणि डोळे, या तिन्ही गोष्टीचे आम्ही फुल चेकअप केलं. किडनी बायोप्सी केली आम्ही त्याची, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये डायबिटीसचा किडनीवर परिणाम 0 आहे असं सिद्ध केलं. दुसरं डोळ्याचे फोटो काढले, फंडस फोटोग्राफी, त्याच्यामध्ये रेटिनोपॅथी नाही, त्याच्यामध्ये डोळ्यात म्हणजे टाईप डायबिटीस आणि हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी नाही, हे सर्टिफाय करून घेतलं. तिसरं 24 आवर युरिन अल्ब्युमिन त्यांचा आम्ही 2 वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रोपॉलिस आणि लॅम्पॅक्सिमध्ये चेक करून ते 20 मिलीग्रॅमपेक्षाही कमी आहे ते दाखवलं. आणि कॉरोनरी एन्जिओग्राफी केली, त्यांना हृदयाचे काहीही सिम्पटम नसताना सायलेंट कॉरोनरी आर्टरी डिसीज नाही हे सिद्ध करण्यासाठी मी एन्जिओग्राफी केली. एवढ्या सर्व काळजी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व गोष्टींमध्ये ते फिट आहे असं सिद्ध झाल्यावर मग आम्ही याची किडनी दान करायला सर्टिफिकेट दिलं. मग मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या अप्रोप्रिएट अथॉरिटीकडे पाठवलं. मग त्यांनी ते ओके आहे असं सिद्ध करून मग आम्ही त्यांचं ट्रान्सप्लांट केलं. आता डोनरनी किडनी दान करावी, डायबिटीस डोनरनी, याविषयी ट्रेडिशनल थिंकिंग असं आहे की डायबिटीस म्हणजे कॉन्ट्राइंडिकेशन, डायबिटीस असलेल्या माणसाने किडनी दान करू नये. पण नवीन विचार असा आहे की ज्या माणसाला 60 क्रॉस केल्यानंतर पहिल्यांदा डायबिटीस आहे हे कळलं आणि त्याचे जे काही टार्गेट ऑर्गन्स आहेत त्याच्यावर डायबिटीसचा 0 परिणाम आहे, तर त्याला डायबिटीसचा त्या अवयवावर परिणाम व्हायला आणखी 15-20 वर्ष लागणार. कारण तुम्ही ट्रान्सप्लांटच्या वेळी परिणाम 0 होता हे सिद्ध केलं. म्हणजे पुढे आणखी 15-20 वर्ष म्हणजे 80व्या वर्षी जर त्यांची उरलेली किडनी खराब जरी झाली तरी त्याला ते ॲक्सेप्टेड आहे असं आम्ही लिहून घेतो. आणि
आणि 80व्या वर्षी किडनी बिघडणं बोडके साहेबांची आणि 20 वर्ष त्यांना या एका किडनीवर त्यांचा मुलगा सुखाने संसार करतो हे पाहता येणं, या भूमिकेतून आम्ही हे केलेलं आहे. याविषयी आपल्याला काही बोलायचं आहे? मी तसं याच्याबद्दल अभिनंदनच करेन. ज्यावेळी त्यांनी सखोल अभ्यास करून नुसत्या पेशंटचा नाही तर फॅमिलीचा पण विचार केला आणि सगळे गणित घातले आणि पेशंटला आणि डोनरला धोका नाही आणि सफरिंग नाही याची खात्री करून त्यांनी केलेलं आहे. हा उत्तमच आहे. असा निर्णय घेणं फार धाडसी निर्णय आहे. त्याला मंगळात बळच असावा. त्याच्याशिवाय मला असं माहिती की ज्याला डायबिटीस माहीत झाला आणि त्याला कुठलाही ऑर्गन डॅमेज नाही, त्याला फॅमिली हिस्ट्री नाही आणि त्या लॉंग टर्म डाटा 5, 7, 10 वर्षाचा एव्हरेज कधी 60 क्रॉस केलेला नाही आणि जीवनशैली तो अशी पाळू शकतो, तो सुद्धा डाएट योग्य ठरू शकतो. हे असे बऱ्याचशा सरांनी मला बऱ्याच काही कागद वाचायला दिली. त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही लोकांनी असे एक्सेप्शनल केसेस केलेले आहेत. गाईडलाईन्समध्ये आलेले मला वाटतं अपेक्षित आहे गाईडलाईन्समध्ये ह्या एक्सेप्शनल क्रायटेरिया आहेत. पण याच्यामध्ये टाईप 1 डायबिटीज ज्याला आहे त्याला मात्र ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन आहे की त्याची किडनी डोनेट करू नये. धन्यवाद फटाणे सर. आता या संदर्भात संबंधित तेजश्री भटकर म्हणून एक पेशंट आहे. तर तेजश्री ही एक श्रीरामपूर जिल्ह्यातली टाईप 1 डायबेटिक रेसिपिएंट आहे. किडनी तिच्या आत्ताच बदललीची आहे किडनी दिली तिला. तर टाईप 1 डायबिटीसमध्ये किडनी ट्रान्सप्लांट आणि टाईप 2 डायबिटीसमध्ये किडनी ट्रान्सप्लांट याच्यामध्ये ही माझी पहिलीच पेशंट ज्याच्यामध्ये टाईप 1 डायबिटीसमध्ये मी किडनी ट्रान्सप्लांट केलं. तर तिला मी 2 प्रश्न असे विचारू इच्छितो की ऑर्गनाइज आयुष्य जगणं आणि सेल्फ मॉनिटरिंग करणं या 2 गोष्टी डायबिटीसची पण काळजी घेणं आणि किडनी ट्रान्सप्लांट केलेल्या ट्रान्सप्लांट किडनीची पण काळजी घेणं याच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. तर तुला या 2 गोष्टीविषयी काय सांगता येईल तेजस्वी? डायबिटीस हा क्युअर होण्यासारखा तर डिसीज नाही आहे आणि स्वतःची काळजी घेणं यासाठी सगळ्यात पहिले डॉक्टरांचे जे काही सांगतात ते ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी पहिले ऑर्गनाइज्ड किडनी ट्रान्सप्लांट रेसिपिएंटबद्दल थोडं सांगेन. ज्यावेळेस आपलं ट्रान्सप्लांट होतं त्यानंतर जे डॉक्टर सांगतात ते फॉलो करणं खूप उपयोगी आहे. सगळ्यात पहिले डाएट फॉलो करणे, त्यानंतर ताजं अन्न खाणे, पाणी उकळून थंड करून पिणे, त्यानंतर रोज एक्सरसाइज करणे, जॉगिंग वॉकिंग ते करणे, नंतर मिठाचं प्रमाण हे सुद्धा कमी असणे जेणेकरून आपलं बीपी सुद्धा मेंटेन राहील. त्यानंतर गोड सुद्धा खाऊच नाही. मी तर सांगेन जे डायबिटीस पेशंट आहेत त्यांनी तो गोड खाऊच नाही. नेक्स्ट मास्क रेग्युलर यूज करणे, इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घेणे, सहसा पब्लिक प्लेसेसवर जाणे टाळणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि रेग्युलर चेकअप जेणेकरून आपल्या किडनीचं आणि शरीराचं भांडण होत नाहीये ना हे बघणे खूप महत्त्वाचं असते. तर ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर मी तर नक्की म्हणेन की आपण व्यवस्थित डाएट फॉलो करू आणि आपलं व्यवस्थित लाईफ जगतोय. काही पेशंट असे असतात की जे बेजबाबदारीने वागतात, म्हणजे जसं की मनाला येईल तेव्हा जेवण करणे, डाएट फॉलो न करणे, शिळ अन्न खातात, पाणी जसं असेल तसं ते घेतात आणि सपोज त्यांना काही जर थोडंसं काही वाटलं म्हणजे त्रास झाला तर मनाने सुद्धा गोळ्या घेतात. तर काही पेशंट असे आहे की जाऊ द्या आज गोळ्या नाही आहेत तर नंतरच्या वेळेस बघू, तर ते गोळ्या घेणे सुद्धा टाळतात. तर ह्यामुळे काय होतं की आपण आपल्याला परत किडनी फेल्युअर मध्ये आपण जाऊ शकतो. त्यासाठी ह्या गोष्टी जे डॉक्टर सांगतात हे प्रॉपर वे फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि एव्हरीडे रुटीन मध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, सकाळी लवकर उठून आपलं जॉगिंग, एक्सरसाइज, योगा जे काही आहे ते फॉलो करायचं. रेग्युलर बीपी चेकअप, त्यानंतर शुगर आपले रेग्युलर चेकअप झालं पाहिजे जेणेकरून शुगर आणि बीपी हे कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. त्यानंतर जेवण वेळेवर घेतलं पाहिजे. औषध उपचार जे काही आपल्याला औषध, इन्सुलिन जे काही चालू आहे हे सुद्धा व्यवस्थित टाइमवर घेतलं पाहिजे. थोडा सुद्धा त्या गोष्टींसाठी एक्सक्यूज करणे ह्याचे आपल्याला परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे ते सुद्धा एक्सक्यूज न करता प्रॉपर
वेळेवर जेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपण एक चांगली लाईफ जगू शकतो हे सांगेल. आणि मला तर असं वाटतं की सगळ्यांनी आपले औषधं, कारण की आपण सगळे आता किडनी पेशंट आहोत, प्लस डायबिटीस पेशंट पण काही आहेत, BP पेशंट पण काही आहेत, तर सगळ्यांनी व्यवस्थितपणे आपली काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. बेजबाबदारपणा हा आपल्याला नडू शकतो, आपण आपल्या लाईफ संग रॉंग होऊ शकतो आपल्या बेजबाबदारपणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये आपली फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आपल्या फॅमिलीकडे सुद्धा बघितलं पाहिजे. यासाठी आपण आज करते आहोत आणि आपण आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी नक्कीच केलं पाहिजे. आणि यामध्ये मी डॉक्टर तसेच माझे घरच्यांचे आणि सगळ्या स्टाफचे थँक्यू म्हणेन. थँक्यू. आपण डॉक्टर भवरे यांच्याकडे जाऊ. किडनीचा आजार आणि व्यायामाविषयी थोडक्यात मला असं सांगायचं इथे की शरीराचा व्यायाम आणि मनाचा व्यायाम हे दोन प्रकारचे व्यायाम असतात. शरीराचा व्यायाम आणि मी असं पेशंटला सांगतो की रोज तुम्हाला कुठलाही व्यायाम करा, प्रकार सायकलिंग असू दे, पोहणं असू दे, चालणं, पळणं, खेळणं, बॅडमिंटन, टेनिस. तर तुम्ही व्यायाम किती करावा तर तुम्हाला रोज दम लागला पाहिजे आणि घाम आला पाहिजे. सिंपल 2 शब्द सतत लक्षात ठेवा. दम लागला पाहिजे म्हणजे असं झालं पाहिजे आणि घाम आला पाहिजे, थंड घाम लागला पाहिजे. तर त्यासाठी जेवढं जरुरी आहे तेवढं व्यायाम करायला पाहिजे. हे झालं फिजिकल व्यायाम, शरीराचा व्यायाम. आता मी मनाच्या व्यायामासाठी तुम्हाला 2 गोष्टी सांगू इच्छितो. भवरे सरांना मी माहिती देण्याच्या आधी ते म्हणजे आपल्याला देवानी षडरिपू दिलेले आहे. षडरिपू म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, लोभ, मत्सर हे 6 शब्द आहेत. तर प्रत्येकाला हे देवानी हे जे मनाचे क्वालिटीज दिलेले आहेत क्वालिटीजच आहे. म्हणजे काम म्हणजे सेक्स, क्रोध म्हणजे अँगर, चीड येणं, रागावणं, मोह म्हणजे लालसा, इच्छा, मद म्हणजे एक प्रकारचा मास म्हणतो आपण तो, नंतर मत्सर म्हणजे जेलसी, द्वेष. तर हे सर्व गुण जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर जरुरी आहे. असा विचार करा तुम्ही की न रागवणारा माणूस टोटल बिलकुलच कधीच आयुष्यात रागवला नाही तर तो 100 वर्ष जगू शकत नाही. विचार करा तुम्ही हे का दिलेलं आहे देवाने. पण आधुनिक काळामध्ये ह्या प्रत्येक विकाराचा उपयोग माणूस 1 रुपया गरजेचा आहे जर 100 वर्ष जगायला तर ते 5 रुपये करू लागला रोज. वेगवेगळे सेक्ससाठी पार्टनर बदलणं हे कॉमन झालेलं आहे. तर हे करणं चूक आहे. हे जसं हा मनाचा व्यायाम आहे की बाबा तुम्ही काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर तुमच्या स्वतःच्या शरीरावर तुम्ही किती वापरत आहात हे तुम्ही स्वतःकडे बघायला यायला पाहिजे. आणि ते तुम्ही जर बघितलं आणि ते रुपया गरजेचं जर 12ने वापरलं तर तुम्ही 200 वर्ष झाला. हा माझे विचार आहेत. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात. आणि दुसरं हे झालं काय करू नये. मनाचा व्यायाम म्हणजे मनाने हे काय करू नये हे ठरवलं. दुसरं काय करावं तर एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे ते मी तुम्हाला सांगतो. अहिंसा प्रथमं पुष्पम, पुष्पम इंद्रिय निग्रह, सर्वभूतदया पुष्पम, क्षमा पुष्पम विशेषतः, ज्ञान पुष्पम, तप पुष्पम, शांती पुष्पम, अथैव च सत्यम अष्टविध पुष्पम, विष्णू प्रीतिकरम भवेत. याचा अर्थ असा आहे की हे 8 गोष्टी तुम्ही स्वतः जर तुमच्या रोजच्या जीवनात सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत वापरल्या. पहिला आहे अहिंसा, म्हणजे तुमच्या काया वाचा मनाने तुम्ही हिंसा करायला नाही पाहिजे. म्हणजे बायकोला रागवणे ही एक हिंसा आहे, मुलाला मारणे ही एक हिंसा आहे, मनाने दुसऱ्याचं वाईट व्हावं असं चिंतणं ही पण एक हिंसा आहे. तर काया वाचा मनाने तुम्ही हिंसा करायला नाही पाहिजे. असं जर तुम्ही वागलं तर अहिंसा प्रथम पुष्पम म्हणजे तुम्ही विष्णूला एक अहिंसा नावाचं पुष्प वाहिलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आयुष्यभर काय करायचं ही गोष्ट याच्यात सांगितली. दुसरं आहे इंद्रिय निग्रह. पुष्पम इंद्रिय निग्रह म्हणजे काय तर तुम्ही तुमचे जे काही देवाने 5 प्लेजर ऑर्गन्स आणि 5 बाकीचे ऑर्गन्स दिलेले आहेत तर त्याचा निग्रह म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवा त्याला. आज काय पाहतोय आपण तर डोळे देवाने दिले म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत TV पाहत बसावं, वेगवेगळे पिक्चर पाहत बसावं असं दुरुपयोग करत आहे डोळ्यांचा लोक. कान, रस्त्यावर जाताना मोटरसायकलवर कानात काहीतरी घालून ऐकत असतात लोक म्युझिक.
मला हे कळत नाही की एवढ्या हायवेमध्ये कानात ऐकून तो काय मिळवत असतो, पण 24 तास कानात घालून त्या कानाचा दुरुपयोग अति उपयोग करत आहेत माणसं. तसं जीभ की पेढा गोड लागतो म्हणून दर 3 मिनिटांनी पेढा खाल्ला तर कसं होईल, शरीराचं नुकसान होईल. त्या टेस्ट याचा अति उपयोग केला तुम्ही. तर हे थोडक्यात तुम्हाला हे समजतं की इंद्रिय निग्रह करणं हे तुम्हाला जर 100 वर्ष जगायचं असेल तर जरुरी आहे. त्याचबरोबर मी जे पुढचे बाकीचे पुष्प सर्व भूतदया पुष्पम म्हणजे तुमच्या घरात कुत्रा मांजर प्राणी असेल तर त्याच्यावर दया करा. नंतर क्षमा म्हणजे दुसऱ्याचं चुकलं तर त्याच्या अंगावर जाऊ न देता त्यांना क्षमा करण्याची कुवत असणं. क्षमा म्हणजे त्याला माफ करणं ही कुवत स्वतःमध्ये निर्माण केली तर तुमचा फायदा होतो. तुमचं BP कमी होतं, त्याच्याने तुमचं अँगर आतमधलं जे काही हृदयात जळजळ असते ती बंद होते, कमी होते, त्याच्याने तुमचा फायदा होतो. त्याच्यानंतर ज्ञानपुष्प म्हणजे तुम्ही जो काही विषय शिकत आहात त्याच्यामध्ये ज्ञान मिळवा. मी किडनीचा प्रॅक्टिस करतो तर मी किडनीमध्ये वाचत राहिलं पाहिजे, नवीन काय तो शोध तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. त्याला म्हणायचं ज्ञान मी मिळवणं आणि ते देणं. त्याला हे विष्णूची किंवा देवाची पूजा केल्यासारखं आहे असं गृहीत धरायचं. तुम्ही जे करत आहात त्या विषयातलं ज्ञान मिळवा. शिक्षक असेल तर शिक्षकाने चांगलं कसं शिकवायचं, त्याचे काय टेक्निक्स आहेत नवीन, त्याचा अभ्यास करून ते लागू करणं हे देवाची पूजा केल्यासारखं आहे. तपपुष्पम म्हणजे तुम्ही जे काही करता ते अगदी प्रामाणिकपणे डेडिकेटेड पॅशनेटली करा. त्याच्यामध्ये तुमची भक्ती असू द्या, त्याला तप केल्यासारखं पुण्य मिळतं. शांती म्हणजे तुम्ही स्वतः सतत शांत राहायला पाहिजे. अस्वस्थ मनाने अशांत मनाने सतत चिडणं किंवा सतत दुसऱ्याला दोष देत राहणं, ब्लेम मोडमध्ये असणं, काही चुकलं की माझं नाही माझ्या बायकोचं चुकलं असं म्हणणं, हे सोडून द्या. मन शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आणि सत्य बोलणं, सत्यम अष्टविध पुष्प म्हणजे शेवटचं पुष्प सत्य बोलणं आहे. तर हे 8 गुण जर तुम्ही रोजच्या जीवनात आयुष्यभर वापरले तर तुम्ही 100 वर्ष निश्चित जगणार. ट्रान्सप्लांट अथवा नो ट्रान्सप्लांट असं मला वाटतंय. तर या उपर आता मी माईक डॉक्टर भोवरेंना देतो. त्यांचं आपण टाळ्या वाजवून कौतुक याच्यासाठी करूया की ते डायबिटीस असून किडनी बदलल्यानंतर सुद्धा रोज 30 किलोमीटर सायकल चालवतात आणि फक्त एक दिवस नाही, मागचे आता किती वर्ष झाले ट्रान्सप्लांटला, मी त्याला जवळपास 3-4 वर्ष पाहतोय की त्यांचं नियमितपणा. हा, तर तुम्ही तुमचं व्यायाम आणि किडनीचं तुमचं जे काही अनुभव आहे त्याविषयी. मी डॉक्टर दर्शिंग पवरे सारख्या छोट्याशा गावात मी जनरल प्रॅक्टिस करतो आणि मला किडनीचा आजार 2006 पासून झाला. 2007 मध्ये माझ्या पहिल्या किडनी ट्रान्सप्लांट झालं. त्यावेळेस मला माझ्या भावाने किडनी दिली होती आणि किडनी सुखरूप मला 12 वर्ष व्यवस्थित किडनीने व्यवस्थित काम केलं. त्याच्यानंतर मला परत 2016-17 मध्ये परत प्रॉब्लेम आला. तर त्यावेळेस सरांची मला पहिल्यापासून रेग्युलर ट्रीटमेंट चालू होती आणि म्हणजे किडनीचा म्हणजे रिजेक्शन होण्याचं कारण असं होतं की मला डायबिटीसमुळे मला किडनीचा प्रॉब्लेम आला. सेकंड ट्रान्सप्लांट मला आमच्या फॅमिलीमध्ये डायबिटीसची कोणाला हिस्ट्री नाही, पण आपल्या किडनीचे जे औषधी आहेत त्या औषधीमुळे मला किडनीचा त्रास झाला. त्यावेळेस मला कोकणा बॉटल टॅबलेट चालू होती आपली आणि सुदैवाने त्या मेडिसिनमुळे म्हणावं की परत काही कारणामुळे मला किडनीचा प्रॉब्लेम आला. आणि नंतर 2017 मध्ये माझ्या मिसेसने मला किडनी देऊन पुनर्जन्म दिला आणि त्यावेळेस पावीकर सरांनी मला सांगितलं होतं किंवा तुला याच्यातून मला डायबिटीस असल्यामुळे बीपीचा त्रास आहे, तुला याच्यातून जर बाहेर यायचं असेल तर तुला रेग्युलर मध्ये व्यायाम करावा लागेल. त्याच्यासाठी तू रोज 5 किलोमीटर पळायला पाहिजे. तर मी तुम्हाला खोटं आढळेल, मला 100 फूट चालता येत नव्हतं. तर भाविकर सरांना मी सांगितलं की मला चालता येत नाही. माझ्या पायाचा फ्रॅक्चर 2014 मध्ये ऍक्सिडेंट झाला होता. त्यावेळेस माझ्या पायाचा फ्रॅक्चर झाला होता. माझ्या पायामध्ये आज पण प्लेट आणि 10 स्क्रू आहे उजव्या पायात. तर भाविकर सर म्हणजे तू तुझं ठरव म्हणे, तुला याच्यातून जर परत यायचं असलं तर तुला हे करावं लागेल आणि तुला जर नसेल यायचं तर तू तुझं ठरव. मग मी हळूहळू तशी प्रॅक्टिस सुरू केली 2017 पासून. तर प्रॅक्टिस करता करता मी रनिंग सुरू केली. 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर असे वाढत मी 10 किलोमीटर पर्यंत गेलो. म्हणजे मी आता तुम्हाला खोटं आठवत नाही, पण म्हणजे 7 मिनिटात 10 किलोमीटर रनिंग कम्प्लीट करतो मी आता. आणि त्याच्यानंतर मी कधी हप्त्यातून 4-5 दिवस किंवा 2-4 दिवस रनिंग करतो, वॉकिंग करतो, नाही तर मग सायकलिंग करतो. मी सायकलिंग तुम्हाला खोटं आठवत नाही
म्हणजे 40-45 किलोमीटरपर्यंत मी नॉनस्टॉप सायकलिंग करतो आणि न थांबता करतो आणि आता व्यवस्थित जेवण जगत आहे आणि म्हणजे आपण काय म्हणतो की जगात कोणती गोष्ट अशक्य नाही, फक्त आपल्याला ते ठरवावं लागेल. आपल्याला पुढचं आयुष्य आपल्या मुलाबाळाकडे लक्ष द्यायचं असेल किंवा त्यांची काळजी असेल की त्यांच्या भविष्याची काळजी आपली करायचं तर सगळं आपल्याला करावं लागेल. मी पेशंट आहे व मी करू शकत नाही, ते करू शकत नाही. आपली मानसिक काळजी जर ठेवली आपण तर आपण काही करू शकतो. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मी किरण कायंदे यांना विनंती करतो. हे एक लोणार तालुक्यामध्ये ट्रान्सप्लांट नंतर दुधाचा व्यवसाय करून यशस्वी उद्योजक आणि त्याच्या इतर कामामध्ये म्हणजे नोकरी नंतर सामाजिक काम दुधाचा व्यवसाय करून एक 10 लोकांना नोकरी देणारे. आजकाल काय होतं, नोकरी मागणारे आणि सरकारकडे आपण निवेदन करूया असं म्हणून अटक करणारे बरेच लोक आहेत. पण या माणसाचं कौतुक याच्यासाठी आहे की हा 10 माणसाला नोकरी देतो स्वतः पेशंट असल्यानंतर, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर. तर मला त्यांना 2 प्रश्न विचारायचे की कामाप्रती त्यांचं जे पॅशन आहे, डेडिकेशन वर्सेस महत्वाकांक्षा, ॲम्बिशन वर्सेस हावरटपणा, हे 3 शब्द आहेत. महत्वाकांक्षा म्हणजे मोठं होण्यासाठीची धडपड, नंतर डेडिकेशन किंवा पॅशन किंवा भक्ती कामावरची, त्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी आपण जास्त काम करावं असं वाटणार, आणि तिसरं एक लिमिट नंतर 24/7 काम करत राहणं, जास्ती पैसे, त्याला मी हावरटपणा म्हणतो. तर यामध्ये फरक काय आहे हे तुम्ही समजा आधुनिक पिढीला समजावून सांगावं. कारण बऱ्याच लोकांना हे कळतच नाही की आपण 24/7 पैशासाठी काम करू नये. शरीराला 8 तास, झोपायला 8 तास आणि रेस्ट करायला 8 तास असं कामाची दिवसाची विभागणी करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं शरीर 100 वर्ष टिकेल. पण आजकाल वेगळं दिसतंय. आणि त्याचबरोबर म्हणजे आध्यात्मिक जीवन जगणं, म्हणजे मी याच्यावर एक कायंदे सरांनी सांगितल्यानंतर 1-2 गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो. तर सर्वप्रथम कायंदे सरांना ऐकूया आपण. 2008 साली माझं किडनी ट्रान्सप्लांट झालं. जवळपास मला 14 वर्ष पूर्ण होत आहे 2 महिना. आणि काम करत असताना मी एका शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. शेतामध्ये काम करणे, नोकरी करणे हे आमचं पारंपरिक काम होतं. 2014 साली मी संकल्प दूध उत्पादक सहकारी संस्था गुंजा या ठिकाणी सुरू केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं संकलन करून शासकीय दूध संघाला मी दुधाचा पुरवठा करत होतो. त्यानंतर माझ्याकडं अनेक शेतकरी आणि नवीन दूध उत्पादक यांच्याशी माझा संपर्क आला. सरांनी मला सांगितलं की महत्वाकांक्षा म्हणजे काय. तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी गोष्टी मिळवायच्या असतात आणि त्या मिळवत असताना एक कुठेतरी मर्यादा ठेवायची असते आपल्याला. आणि त्या मर्यादेच्या पुढे जर गेलो तर तो हावरटपणा होतो. एका मर्यादेपर्यंत आपण मर्यादेत असलो, एक मर्यादा आपण ठरवून घेतली की मला इथपर्यंत काम करायचं आहे, तर ते आपली महत्वाकांक्षा झाली. आणि म्हणून दिवसभर सकाळी 10:30 ते 5 हे माझं शाळेचं टायमिंग. सकाळी 7 ते 10 पर्यंत दूध संकलन, नंतर शाळा, आणि शाळा झाली की परत आपलं दूध संकलन. परंतु याच्यामध्ये मला अनेक लोकांनी मदत केली. माझे जे काही मुलं आहेत काम करणारे यांनी मला मदत केली. आणि काम करत असताना की मला एक मर्यादेपर्यंत मी काम केलं. त्याच्या पुढे, कारण मला माहित होतं मी एक पेशंट आहे, मला माहित होतं की जर याच्यापेक्षा आपण जास्त काम केलं तर आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि म्हणून मी एक मर्यादेपर्यंत काम केलं. त्याच्यानंतर मी काम करत होतो. कितीही मिळालं शेवटी आपल्याला आपलं 4 पोळ्या इथपर्यंत आपली भूक मर्यादित आहे. त्याच्यापेक्षा जर का आपण जास्त खाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आजीर्ण होणार आहे. आणि म्हणून एक मर्यादेपर्यंत आपण काम करायचं, शांततेला झोप लागेल इतकी मेहनत करायची. आणि महत्वाचं काम जे माझ्याकडं मला देवाने दिलेलं आहे ते म्हणजे माझे विद्यार्थी मला घडवणे. तर या विद्यार्थ्यांकडे मला पूर्ण लक्ष देता आलं पाहिजे.
तितकी क्षमता माझ्यामध्ये तितकी ताकद शिल्लक राहिली पाहिजे तिथपर्यंतच मी काम करत होतो. यापेक्षा मी जास्त काम करत नव्हतो आणि महत्वाकांक्षेपेक्षा जास्त काम झालं की त्या ठिकाणी हावरटपणा होतो आणि हावरटपणा करायचा नाही. त्यानंतर मी जाकीर खान याला इथे आमंत्रित करू इच्छितो. हे जे ॲक्च्युली डायलिसिस टेक्निशियन आहेत हे, आणि यांचं कौतुक करावं इतकं थोडंच आहे, कारण याचा जन्म माझ्यासमोर झाला. त्याची आई आमच्या दवाखान्यात काम करत होती. मी डायलिसिस सुरू करून 30-31 वर्ष झाली मला, आणि तो माझ्यासमोर जन्मला असं मला म्हणायला अभिमान आहे. आणि त्याच्यानंतर तो त्याच्या आईबरोबर डायलिसिसमध्ये यायचा, डायलिसिस तो शिकला, आणि आज आमच्या डायलिसिस केंद्राचा उत्कर्षाचा तो प्रमुख टेक्निशियन आधारस्तंभ आहे. त्याचबरोबर त्याचं कौतुक याच्यासाठी जास्ती करायचं ते म्हणजे तो जो होम डायलिसिसचा पेशंट तुम्ही जो पाहिला 4 वर्ष, जो सेफ चालत फिरत आहे, एकदाही इमर्जन्सी आली नाही आणि एकदाही तो ॲडमिट झाला नाही, तर त्याचं क्रेडिट डॉक्टर जाकीरलाच आहे. तर मी जाकीरला हा प्रश्न विचारू इच्छितो इथे की एक टेक्निशियनचं जे डायलिसिस करण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये एक चांगला टेक्निशियन आणि एक कामचलाऊ टेक्निशियन आपण असं म्हणूया, याच्यामध्ये काय फरक असतो आणि एका चांगल्या टेक्निशियनची कर्तव्य काय आहे याविषयी काय म्हणू शकाल? डायलिसिस टेक्निशियन जाकीर खान. फर्स्टसाठी मला 5 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. तर 5 प्रश्नामध्ये मला हा बोलू इच्छितो की सरांचा जे गुरुमंत्र आहे मला, त्याच गुरुमंत्राने मी सध्याला डायलिसिसची हे पूर्ण एक कामावरून लक्ष देतो. मी पहिलं म्हणजे वेट, पेशंट आल्यावर वेट बघणे, त्यानंतर BP बघणे, त्यानंतर त्याचे टेस्ट रिपोर्ट, आणि चौथं डायलिसिस मेंटेनन्स पेशंट आणि डायलिसिस मशीन. या मेंटेनन्सवर आपण जर लक्ष पूर्ण ठेवलं तर 100% जे कोणी टेक्निशियन जे नवीन जे शिकत आहे आणि जे जुने टेक्निशियन आहे, या 5-6 गोष्टीवर मी लक्ष ठेवलं की बाबा मला हा मेंटेनन्स, हा जे वर्क आहे, मला हा गुरुमंत्र आहे तो डॉक्टर भाविका सरांनी आपल्याला दिलेला आहे, त्याच्यावर लक्ष दिलं 100% पेशंट एज्युकेशन आणि डायलिसिस सेफ हा बिलकुल होणार आहे. तू काय सुचवशील हे म्हणजे हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला याच्यामधून ते 2022 साल आहे, 2024 साली आपण 5 स्टार डायलिसिस युनिट आहे असं म्हणू. मला तरी असं वाटतं की आताच्या ज्या कंडिशन आहे, जे डायलिसिस सध्या चालू आहे त्याच्यापेक्षा इम्प्रूव्ह काय होता येईल आपल्या युनिटमध्ये, तर ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन की होईल तर पहिले पेशंटला समाधान पाहिजे की डायलिसिस कसं होतं, की त्यांना हे नाही पाहिजे असतं की आता मला गादी नरम पाहिजे असती तर काय पाहिजे असतं. मेन अपेक्षा काय असते की माझं डायलिसिस व्यवस्थित झालं असतं, जे माझं पाणी वाढलेलं आहे ते पुरेपूर निघतंय का, ती अपेक्षा महत्वाची असते. यासाठी तर मी आमच्या युनिटला म्हणजे आमच्या मॅनेजमेंटला तर सांगण्याचा प्रयत्न करेन की चांगल्यापैकी आम्हाला युनिट बनवून द्या किंवा डायलिसिस चांगल्या पद्धतीने करता येईल. ह्या सगळ्याच्या ज्या अपेक्षा आहेत आमच्या त्या पूर्ण होतील. मी त्यांच्याकडून अपेक्षा करते की आम्हाला चांगल्यापैकी युनिट बनवून देणे, आणि त्याचबरोबर आम्हाला जसे की बेडशीटची ज्यांनी आम्हाला पूर्तता सांगितली सुंदर सरांनी, तेही आम्हाला पुरवतील ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करते. आणि आणखीन काही बदल, नवीन जी काही टेक्नॉलॉजी येईल ती आम्ही पेशंट लोकांना देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपलं चांगलं डायलिसिस युनिट बनेल आणि MITचं नाव आहे. थँक्यू. हे एक हाडाचे शिक्षक आहेत. कधी एका छोट्या गावातल्या छोट्या शाळेला एक मंदिर सारखं स्वरूप देऊन त्याचे फोटो वगैरे टाकतात ते बऱ्याच वेळा, त्याचे ते वेगवेगळ्या टेक्निक्सनी ते शिकवतात. मला त्याचं कौतुक वाटतं की हा माणूस प्रत्येक सिच्युएशनमध्ये, प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासाला आनंदाने जगण्याचं ठरवून जगत असतो असं त्याच्याविषयी मला वाटतं. आता हे त्यांना जमतं कारण ते प्रेझेंटमध्ये जगत आहेत. बहुतेक लोक आपण सगळे फ्युचरमध्ये जगतो किंवा पुढे काय होणार त्याच्याविषयी काळजी करतो आणि मग त्याचं प्लॅनिंग करत सध्याचा क्षण जो आहे त्याच्यामध्ये आनंद घेत नाही. तर श्याम जाधवची ही क्वालिटी मला खूप आवडते. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न, आजकाल जे किडनी ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिसचे पेशंट्स किंवा डोनर्स
हॉटेलिंग करतात. दुसरं घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी माझं ट्रान्सप्लांट झालंय, मला पहा फुलं वहा असं म्हणून बायकोला सतत झापत राहणे, असं तू नाही करत. असे काही पेशंट आहेत. पहिला प्रश्न सरांनी विचारलेला आहे की मित्र आनंद हे तुम्हाला दिसतेच. माझ्या मित्र परिवारावर माझ्या सगळीकडे मित्र आहेत. पहा, संपूर्ण महाराष्ट्रभर जर फिरला तुम्ही, संपूर्ण महाराष्ट्रात म्हणतो मी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सगळीकडे गेले की शामराव जाधव म्हणून ओळखतातच. मित्र आहेत माझे संपूर्ण. आणि मी मित्राकडे पाहून जगतो. पहा मित्र, आता मित्र, आता ते मित्राबद्दल बोलत नाही. आता मित्राने माझ्यासाठी काय केलं ते सांगत बसत नाही आणि ते कुठेही सांगू नये. सांगितलं म्हणजे त्यांची जे केलेले त्यांच्या कार्याची जरा कम म्हणजे त्याचे हे कमी होऊन जातं, महत्व कमी होऊन जातं. तर मला असं सांगायचं आहे की आनंदी राहण्याच्या मागचं एक कारण असं आहे की सरांनी जसं म्हटल्यासारखं मी भविष्याची चिंता करत नाही असं नाही, करतो. भविष्याची चिंता करतो, फार अशी करत नाही. फार चिंता करत बसायचं नाही. जे व्हायचे ते माझ्या आयुष्यात जे व्हायचं ते झालेलं आहे. झालेलं बरं का. मी संपत्ती कमवली, मी माझं नाव कमवलं, मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघटनेचा सहसचिव, फार मोठं माझी कामं केली. मी पॉलिटिक्स केले, पैसा कमवला, मी माझी जिंदगी जगलो. मी काही नाही केलं ते माहित नाही, मी माझं सगळं केलंय. पण याच्या पुढचा विषय आहे ना, मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मित्रांसाठी असं करतो. यासाठी मी आनंद राहतो. भविष्याची चिंता अशी नाही म्हणून नाही सर, भविष्याची चिंता मला पण आहे. भविष्याची जर चिंता नसेल तर मग मी माझं जीपे कशासाठी काढला असता, पैसे कशाला वाचवले असते, जे काय. भविष्याची चिंता आहे मला, परंतु फार चिंता करत बसत नाही. आणि दुसरी गोष्ट, जेवणाचं जर म्हटलं तर बघा असं नका, मी जेवतो, भरपूर जेवतो, पण तेवढं मेंटेन करतो. जसे बहुरे फोटो टाकतात मी तेवढं टाकत नाही. मी काय करतो व्यायाम आणि कसं करतो ते माझ्या कुटुंबाला, माझ्या बायकोला माहित आहे. माहित आहे का किती करतो मी रनिंग, रात्री किती करतो, डेली 12 किलोमीटर रनिंग मारतो. घाम आणि दम, मी चालू की मला सलूट ठोकतात या सरपीवाले. हिंगोली सरपीवाले जर ऐकत असेल तर मला सलूट टाकतात. मी पोलीसवाले, मी शिक्षक आहे, मला पोलीसवाले समजून सलूट ठोकतात ते. मी 12 किलोमीटर रनिंग मारतो, पण तेवढं खातो सुद्धा. कारण गेल्या तुम्हाला हा वर्ल्ड की आपण जस्ट या कोविडमुळे आपण जरा मिस केले 2 वर्ष. परंतु आपण पाठीमागे वर्ल्ड किनीला जेव्हा MITचा गार्डनमध्ये झालं होतं त्यावेळेस माझ्या मुलीच्या लग्नाला तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं, सगळ्यांना दिलं होतं. आणि तशी तयारी पण केली होती मी. माझ्या मुलीचं लग्न कोरोना काळामध्ये ते फार मोठं ट्रॅजेडीमध्ये झालं, पण झालं. आता मला नात आहे, पहा 8 वर्षाची नात आहे, आजोबा आहे. माझं डेथ सर्टिफिकेट आहे. बायोकेसर मिळणं अत्यंत सिरियस आलेला पेशंट म्हणजे शामराव जाधव. मला फक्त जाधव बायोकेसर माहिती, तुझं नाव काय, पाहायला मारत होते आणि तू माझ्या जवळ आलास, तुला यमही काय करू शकत नाही. या वाक्यामुळे मी आलो. मग आता माझ्यासाठी देवच आहेत ना, म्हणून मी वारंवार देव 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 म्हणतो, देव देव. आता माझी इच्छा, माझ्या बायकोची इच्छा आहे की आमच्या घरात मोठा फोटो बायोकर सरांचा. बायकोला मागितलं सुद्धा होतं 2दा, बायोकर सरांना तुमचा एक मोठा फोटो द्या ना, मला घरात लावायचा. ते असा काढला, पण ते मोठा होईल तू ते फाटायला म्हणजे कसं डिजिटल वाढतो असं, ते त्याची काहीतरी डिजिटल असेल ना ते फोटोवाल्याची, होत नाही नसेल हा मोठा. सांगायचं तात्पर्य असं की बाबा मी माझ्या पाठीमागं कधी आठवत नाही, कुठली कधी चिंता करत नाही. तसं तुम्ही करा. असं म्हणतो, खात जा, पेत जा, आयुष्य करत जा. पेचा म्हणजे पाणी, हा ताक, एक ताक, ताक माझ्या मित्राचा आवडतं पेत ताक. ताक ताक आहे, जेवणानंतर पचतं ताक, दही, दूध, दोरी, ताक आणि जेवत जा. आता मला एकच म्हणायचं आहे की बाबा सर ज्यावेळेस आपण डायलिसिसला होतो त्यावेळेस सर मला म्हणायचे, अरे श्याम तू वीक आहे ना रे, तू हाडाचा शिक्षक आहे. माझं फक्त केवळ आणि केवळ 42 किलो वजन होतं. पा हाडच होते ना, मग हाडाचा शिक्षक म्हणायचे मला. पण मग म्हणायचे खात झालं, एवढं खातगिरी करता 71 किलो वजन आहे. पण मी रनिंग मारा 12 किलोमीटर रनिंग मारतो, घाम आणि दम करतो. कारण याच्यामध्ये कारण आहे बायोकर सर सुद्धा दररोज आपल्याला रनिंग केलेले, सायकलिंग केलेले, व्यायाम केलेले, डोंगरावर चाललेले, स्वतः व्हिडिओ करतो. त्याचं मग कारण काय, त्यांना जाहिरात करायची नाहीये. जे आपण त्यांना देव म्हणतो, जे त्यांना आपण त्यांना आदर्श मानतो, त्यांच्यासाठी एक धडा असतो. बाबा मी असं करतो, एवढे असतात, तुम्ही तळ करा ना, असं त्या मात्र आहे. भवरे सर आहे,
लातूरचे एक ताडे पेशंट आहेत अण्णा दास, तो पेशंट तर 150 किलोमीटर सायकल चालतो ताडे, 150 किलोमीटर सायकल सरांचे पेशंट आहेत. इथे एक आपले हे आले तर मंगेश वाणे आहेत, नाना शेजूळ आहेत, खूप असे आहेत मित्र. मला सांगा तुम्ही, हे सगळ्यांचे मित्र आहे. मी कोण सांगा शिक्षक, शाळेत जातो आणि एक नाही, मी शाळेत गेल्याच्या नंतर मी आणि माझा मित्र, मला सगळं माझे मित्र इथे असेल तर शाळा काय करत असेल तो कसं आहे माहिती का, शाळेत गेला तर बायकोचा मला कधी फोन येत नाही, मी बायकोला फोन करतो. मला तरी किडनी देऊ की दिली किडनी परत माग, मी तिला फोन करतो, ती मला फोन करतो. माझे विद्यार्थी मी, कारण त्यात माझ्या लमाण तांडा येतो, मी लमाण आहे, त्या भाषेचा वापर करून त्या मुलांना आज माझं लाईव्ह चालू असेल तर माझे विद्यार्थी माझ्याशी इंग्लिश टीचिंग करतात, लमाणी आदिवासी मुलं. मी शाळेत गेले एक दिवस ठरवतो शनिवारचा, त्या दिवशी कुणी मराठी बोलत नाही, कुणी लमाणी बोलत नाही, कुणी आदिवासी बोलत, ओनली इंग्लिश इंग्लिश, बरे तुटकी मुटकी फुटकी कशी का झालं, कारण आज बोलणारे मुलं भविष्यात घाबरणार नाही इंग्लिशला. हे माझं राज्य मत आहे आणि मी माझं काम करतो. सुंदर शाळामध्ये सर तिथं कामच काय सर, मला डेली मी एवढा मोठा पगार उचलतो, त्या पगारावर उद्या खातो, त्या पगारावर माझे लेकरं मोठं करायलो, फुकट थोडं करायलो, तिथलंच पाणी झाडं लावायचंय, रोज झाडून झाडे बिया टाकायचे. त्या सुंदर शाळा आहे माझी, प्रसन्न वाटतं करमत. काहीच नाही तर असं आनंदी जीवन तुम्ही सगळे जगत जा, तुमच्या क्षेत्रात जगत जा आणि भविष्यात चिंता नका करू. आता पुढल्या सरांनी कुठले 2 प्रश्न केले मला माहित नाही आता, आणि बघूयात आता काय म्हणतात ते. आणि माझं जर तुम्हाला म्हणणं पडत असेल तर ऍक्सेप्ट करायला तर सोडून द्या असं मला वाटतं बरं का. आणि हसत राहा, कुठलंही संकट आले हसत राहा. संकट राहता जेवढंही संकट यायचं तेवढं येऊन गेलं, आता कोणतं संकट येणार आहे, आता कोणतं संकट येणार आहे की कोणती परीक्षा भगवान पाहणार आहे. जवळपास माझे 6.5 डायलिसिस झाले, 6.5 डायलिसिस. सोलापूरला माझं डेथ सर्टिफिकेट आहे, घेऊन जा म्हणून. पण तरी मी आज जिवंत आहे, 12 वर्षापासून मी सगळं आनंद पाहतो आहे. याच्या मागे कारण एकच आहे की बाबा एक कुठेतरी तुम्ही आनंद माना, सगळ्यांनी आनंद माना. आनंदात सगळं आहे आणि सगळे मित्रात राहा, मित्रांना शेअर करा. सर आपको बोला सर बहुत आप पॉलिटिक्स में रहेंगे तुम्हें, आपकी बातें बहुत अच्छी लगी मुझे सर का आपसे मुलाकात बहुत आज तक यही मैं पहले तो आप आने से पहले बोला था कि ये एक अपना त्योहार है, पहचान वाले एक लोगों से आपने से तुम्हारे तरफ देख के इनके तरफ देख के जीने की उम्मीद जग जाती, हर जीना लगता है कि भाई हे पा आपण रस्त्यावर चाललेल्या भिकारीकडे पाहायचं किंवा एका लग्न माणसाकडे पाहायचं किंवा दोन्ही पाय नसलेल्या माणसाकडे घासत जाणार पाहायचं, त्याला दोन्ही पाय नसताना तो जगतो, तर आता एक किती दुसऱ्याची किती तर काय जगायला हरकत आहे. आरामात आनंद जगायचं त्या माणसाकडे पहा ना, त्याला काही नसत तरी तो जगतो, आनंद जगतो, त्याच्याकडे बघून जगायचं. एवढा आनंद मानतो माझे ते आहे. तर बाकी थँक्यू. मी रामपूर जवळ नांदूर गावामध्ये राहते. तर माझं किडनी ट्रान्सप्लांट हे आता 6 महिने कंप्लीट झाले. 24 सप्टेंबरला माझं किडनी ट्रान्सप्लांट झालंय आणि ट्रान्सप्लांटच्या टायमिंगला मी खूप वीक झाले होते आणि माझं किडनी फेल झालं. ही न्यूज आम्ही ऐकून आम्ही शॉक झालो होतो. माझं लग्न झालेलं 19 डिसेंबर 2021ला आणि मी आजारी पडले 22 डिसेंबर 2021ला. म्हणजे 2 दिवसाच्या गॅपमध्ये मी आजारी पडली. मला डॉक्टरांनी सांगितलं की तुझी गॅरंटी नाहीये, तू फक्त 1 तास जगू शकतेस. तर मला नगरला हलवलं. नगरमध्ये गेल्यानंतर माझं डायलिसिस सुरू झालं. तिथनं डायलिसिस सुरू झालं. मी 15 दिवस तिथे काढले. तिथं गेल्यानंतर मी दीनानाथ मंगेशकरला 2 महिने काढले आणि माझं लग्न झालेलं होतं. पैसा संपलेला होता, पैसे नव्हते आमच्याकडे. सगळ्यात मोठा ट्रान्सप्लांट करायचा म्हणजे हा इशू पैशांचा असतो. पैसा नसेल तर आपण घाबरतो ट्रान्सप्लांट करायचं की नाही करायचं. तर आम्ही पैसे जमा केले कसे तरी. प्रॉब्लेम खूप आले. तिथनं डॉक्टर मला बोलत होते की तुझं फक्त तुला ट्रान्सप्लांट हाच एक ऑप्शन आहे, ट्रान्सप्लांट शिवाय तुझं काहीच होऊ शकत नाहीये. आम्ही सगळे शॉक झालो, ट्रान्सप्लांट कसं काय होऊ शकतो. माझी आई फक्त एवढंच बोलायची की घोड्यासारखी मुलगी धावणारी आज बेडवर पडली आहे. मी विचार तोच करायची, मी अजून मी पण खचलेली नाहीये, मी सगळ्या गोष्टी करू शकते आणि मी सगळ्या गोष्टी करणार आहे. तर माझं ट्रान्सप्लांट आता कविता सरांनी करून दिलेत आहे. मी त्यांची खूप आभारी आहे, मनापासून आभारी. पण माझ्या ट्रान्सप्लांटला मला माझा डोनर माझे पप्पा आहे. तर माझ्या पप्पांनी माझ्यासाठी खूप काही केलं ते. तर माझ्या पप्पांनी फक्त किडनी
अजून पण त्यांना व्यवस्थित चालता नाहीये. त्यानंतर माझं मीटिंग लवकर होत नव्हती. प्रोसेस किडनीची तुम्हाला माहिती आहे, ट्रान्सप्लांटची मीटिंग लवकर होत नव्हती. मीटिंग झाली, माझ्या पप्पांना कोरोना झालेला. कोरोना आम्ही डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 महिने ट्रान्सप्लांट होऊ शकत नाहीये. डायलिसिस चालू होते, वीकली 3 डायलिसिस. परिस्थिती अवघड होत चालली होती. डायलिसिसचा खर्च पण खूप होता, मला पैसेच नव्हते माझ्याकडे. तर मी स्कीम चालू केल्या. माझे भाऊ होते, त्यांनी मला हेल्प केली. PM, CM, शिर्डी जिथनं पैसे गोळा होतील तिथनं मी गोळा केले. मी बोलली की मला जगायचंय, माझा बाप जर माझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय तर पुढचं आयुष्य मी जगू शकते. तर तिथे मी खचली नाही, मी पुढे गेली. माझ्या पप्पांना कोरोना झाल्यानंतर माझ्या पप्पांचा पुन्हा ऍक्सिडेंट झाला. माझ्या पप्पांचा हात फ्रॅक्चर झाला. माझ्या पप्पांच्या हाताला 26 टाके होते स्टॅपलर, जसं किडनी ट्रान्सप्लांटला असतात तसे. ते झाल्यानंतर माझी डेट आलेली होती ऑपरेशनची 24 सप्टेंबर. माझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट झालेला 30 सप्टेंबर 2021ला आणि माझी किडनी ट्रान्सप्लांट होती 24 सप्टेंबरला. हाताला पूर्ण टाके होते. तर डॉक्टरांनी सांगितलं ते स्टिचेस आहेत ते काढायचे 16 तारखेला. एवढे सगळे स्टिचेस काढून माझे पप्पा माझ्यासाठी किडनी डोनेट देण्यासाठी थांबले नाही. त्यांनी किडनी दिली आणि आज ते पण व्यवस्थित आहे आणि मी पण व्यवस्थित आहे. आमची परिस्थिती पूर्ण पण मी सगळ्या गोष्टी करणार आहे, मी करते ते. आणि मी ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांच्या थोड्याशा काही गोष्टी मी ऐकल्या नाही, त्याच्यासाठी मी माफी मागते. कारण की मला त्या गोष्टी करणं भाग होतं. मी जॉब जॉईन केला, मी बाहेर गेली आणि आज मला सांगायला भारी वाटतं की मी एवढं सगळं सहन करत असताना मी क्लासेस कम्प्लीट केले. क्लासेस कम्प्लीट करून मी IT मध्ये माझं सिलेक्शन पण झालंय आणि आता तिथे काम करू शकते. हे सगळं मी जे पण काही बघते ते फक्त माझे पप्पा आणि डॉक्टर पाडीकर सर यांच्यामुळेच. बस फक्त किडनी ट्रान्सप्लांट करायचं असेल ना, गरीबातला गरीब माणूस किडनी ट्रान्सप्लांट करू शकतोय. ऑपरेशन आहे, ऑपरेशन हा एकच चान्स आहे. तुम्ही आयुर्वेदिक ह्या गोष्टीच्या मागे पडू पण नका, ट्रान्सप्लांट करा आणि तुमचं आयुष्य नव्याने सुरू करू शकता ते तुम्ही. आणि तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंग देणारे खूप आहे, खूप त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही पॉझिटिव्ह बना, पॉझिटिव्ह होऊन सगळ्या गोष्टी करू शकता. माझं ऑपरेशन झालं. माझं ऑपरेशन झाल्यानंतर काही लोक मला बोलले की तू 7 वर्ष जगू शकत आहे. मला माहिती आहे मी किती वर्ष जगणार आहे. मी 7 नाही, मी 70 वर्ष जगेन. पण मी 70 वर्षामध्ये खूप काही गोष्टी अचीव करेन. माझ्या पप्पांनी आज जे माझ्यासाठी दिवस काढले ते मी त्यांना याच्यापेक्षा पण चांगले दिवस मी देण्याचा ट्राय करेन, नक्कीच करेन. थँक्यू टू ऑल. डोंट वरी, मी तुझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि तुला आयुष्यभर सांभाळेल, काळजी करू नको.